राजे आता काय करायचं? सिद्धीचा हल्ला परतवून लावायची तयारी करायची. ठीक राजे. किल्लेदार त्र्यंबकपंतांना बोलवा. त्यांना सांगा गडाचे बुरुज बंदिस्त करून घ्या. त्याचबरोबर तोफा आणि दारुगोळा सज्ज ठेवा. बांधल, जी राज. गडाखालची सिद्धीची सगळी माहिती आम्हाला आजच समजली पाहिजे. त्याच्याकडे फौज किती, तोफा किती, त्याला मागून कुमक येते आहे किंवा नाही, इत्यंभूत माहिती काढा. जी राज. सिद्धीचा स्पष्ट इरादा आपल्या हेरांनी काढून आपल्यापर्यंत पोहोचवला पाहिजे. म्हणजे मग पुढचा निर्णय घेता येईल. बहुत खूब। वहां सीवा पन्हाले पर अटका हुआ है और हमारा बहादुर जाबाज सिद्दी जौहर किले पर हमले कर रहा है। बहुत खूब। अंकुश खान, तुमने आज बड़ी अच्छी खबर सुना दी है। यह खबर सुन के हमारा दिल बाग बाग हो गया। एक काम करो, हमारी तरफ से 15,000 की फौज भेज दो वहां सिद्दी जौहर की मदद के लिए। हाँ हाँ, क्यों नहीं। सारी की सारी फौज भेज दो वहां और हम यहाँ बैठे हमारी मौत का इंतजार करते रहेंगे। अम्मी जान, वो नेताजी फिर से आएगा और बीजापुर के दरवाजे खटखटाएगा। हमें सब पता है, लेकिन सीवा को पकड़ना हमारी अहमियत है। बिल्कुल, पर अम्मी जान थोड़ी सी फिक्र हमारी भी कीजिए। उस नेताजी को पकड़ने के लिए किसी बहादुर सरदार को भेज दीजिए। भेज देंगे। और वो जो 15,000 की फौज जो आप पन्हाला भेजने वाली थी, उसे यहीं तैनात कीजिए। हरगिज नहीं, वो फौज पन्हाला ही जाएगी सिद्दी की मदद के लिए। मैं तो कहता हूँ सिद्दी जौहर को ही हमला करने दो नेताजी पर। सिद्दी हरगिज वहां से नहीं हिलेगा। तुम खुद देखो, कम से कम समय में सिद्दी जिस रफ्तार से काम कर रहा है, लगता है वो सीवा पर भारी पड़ रहा है। इस वक्त हमने सही सरदार चुना है। लेकिन अम्मी जान, अब एक बात सब याद रखें, इस दरबार में आखिरी लफ्ज हमारा होगा। कोई भी हमारे फैसले को बदलने की कोशिश ना करे, क्योंकि उलिया जनाब है हम। अंकुश खान। जी बड़ी बेगम साहिबा। 15,000 की फौज तुरंत सिद्दी के पास रवाना कर दो। और सिद्दी की इस फतेह से हम बेहद खुश हुए हैं, इसीलिए उसे हमारी तरफ से हीरे जड़ी हुई कटार भेज दो। बिल्कुल उसकी नाम के तरह जौहर हीरा है वो इस सल्तनत का। और एक तोहफा भेज देना उस जीजाबाई को हमारी तरफ से। इजापुरून आली आपल्या नावाने. उघडा. कट्यार कट्यार पाठवली. विजापूरहून एवढंच येणार नाही, अजून बघा. खलीत आहे उसे. जो मजकूर आहे तो थोडक्यात वाचा. आऊसाहेब, बडी बेगमनी सरळ सरळ धमकावले आपल्याला. ती म्हणतीये कट्यार बघितली, त्या कट्यारीवर आम्ही हलाल केलेल्या बकऱ्याचं रक्त आहे. आता लवकरच तुझ्या मुलाचं, तुमच्या मुलाचं शिवाचं रक्त या कट्यारीवर असेल. तुम्ही बघत राहा बडी बेगमची करामत. मी शिवाला ताणून मारणार आणि त्याच्या रक्तानं ही कट्यार भरवणार. आऊसाहेब, राजेंना
राजेंना लवकर मदत मिळाली पाहिजे. सर सेनापती नेतोजीराव त्याच भागात आहेत. त्यांना मदतीला जायला सांगा. बहिर्जी, नेतोजीरावांना निरोप द्या. त्यांना म्हणावं, निघा, विजेच्या चपळाईनं निघा, वावटळहून पोचा आणि विजापुरावर आक्रमण करा. आऊसाहेब पण काय, आता बडी बेगमच्या तिरक्या चालींना सरळ उत्तर देणे नाही. बेगम, तुझी एक तिरकी चाल तर जिजाबाईच्या 10 तिरक्या चाली. आऊसाहेब पण राजेंना मदतच होईल. बहिर्जी, निघा. राजे, आपण सांगितल्याप्रमाणे गड झुंजता केलाय. शाबास. 4 दरवाजा, वाघ दरवाजा, काळी ब्रुस तोफांनी सज्ज केली आहे राजे. उत्तम. बाजीप्रभू, गडावर फौज किती आहे? 7,000 फौज आणि शिवाय वरकडे 1,000 माणसं. शिक्कार आहे. गड झुंजता ठेवण्यासाठी फौज पुरेशी आहे. पण राजे, गडही तितकाच अवाढव्य आहे. बाजीप्रभू, गड स्वअंगानं सुद्धा मजबूत आहे. जिथं जिथं गडाची कमकुवत बाजू वाटेल तिथं तिथं चलाख माणसं ठेवा. हत्यारबंद मावळ्यांना डोळ्यात तेल घालून सज्ज राहायला सांगा. बाजीप्रभू, श्रींच्या इच्छेनं आणि आऊसाहेबांच्या आशीर्वादानं या संकटातूनही सुखरूप बाहेर पडू आपण. निश्चितच राजे. किल्लेदार त्र्यंबक भास्कर कुठे आहेत? ते 3 दरवाजाकडे. त्यांना सांगा, जी काली तोफ आहे ती सिद्धीच्या समोरच्या बुरुजावर आणून ठेवा. पण राजे, एकटी काली तोफ काय करेल? सिद्धीवर वचक ठेवायला पुरेशी आहे ती बाजीप्रभू. शिवाय आपणही आहोतच. एकदा सिद्धीचा रोख ध्यानात आला की आपण छापेमारी करणारच आहोत. पण राजे, सिद्धीची फौज रोज वाढत चालली आहे. ती वाढणारच. पण राजे, गनिमाचा रोख आता गडाकडे आहे आणि फौज पुढे पुढे सरकत चालली आहे. सरकू द्या. बाजी, आपल्या तोफांच्या माऱ्याला मर्यादा आहेत. तोफगोळा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून सिद्धी पुढे सरकतोय. त्याला सरकू द्या. पण मग राजे, अशा वेळेला गनिमानं उसळी मारली तर आपल्या तोफाही उसळतील. गरजते. पण त्यासाठी सिद्धीची फौज तोफांच्या माऱ्याच्या टप्प्यात यायला हवी. तोपर्यंत शांत बसू. इसे ध्यान से देखो. ये है पनाला किला और ये है इसके बुरुज और उस पर उसकी तोपे. इन तोपों की मार इसके अंदर तक ही है. पोल के अंदर का इलाका और हम इसके बाहर रहेंगे. मतलब तोपों से दूर? बिल्कुल सही. हमारे एक एक सिपाही की जान कीमती है. उन्हें कहना जब तक मैं नहीं कहूंगा कोई भी किले के पास नहीं जाएगा. मतलब सिर्फ हमें पहरा देना है, हमला नहीं करना? हमला भी करना है और किले के अंदर भी जाना है. मगर कब? मौका देख कर जाएंगे. और वो मौका कब आएगा? रात में. हमारी तोपें लेकर अंधेरे का फायदा उठाकर हम किले के पास पहुंचेंगे और किले के अंदर गोले दाग देंगे और सुबह होने के पहले अपनी जगह पर वापस आ जाएंगे. वाह हुजूर, वाह, क्या बात है, वाह. हुजूर, बड़ी बेगम साहिबा ने आपको तोहफा भेजा है. बड़ी बेगम साहिबा, तोहफा कबूल है. वाह, क्या तोहफा है. कीमती हीरो से भरमार और चमक तो ऐसी जैसे किसी ने आसमान से तारे तोड़कर बैठा दिए हों. लेकिन इस कट्यार से जिसकी जान लूंगा
वो सिवा भी तो बेशकीमती है। एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं. महाराजांच्या मागे सारखं काही ना काही सुरूच आहे. ह्या गोष्टी होणार पुतळाबाई. राजकारण आहे हे. हो साहेब, पण ह्या सगळ्यामध्ये आम्ही मोडून जातोय हो. राणू अक्का आबासाहेबांच्या वाटेकडे डोळा लावून बसल्यात. आबासाहेब आज येतील, आबासाहेब उद्या येतील. शंभू बाळही सारखे विचारत आहेत आबासाहेब कधी येतील म्हणून. आम्ही या गोष्टी जाणून आहोत. अहो साहेब, अहो किती दिवस झाले बघा ना. महिने म्हणा, 4 महिने उलटून गेले. राजे आमच्या नजरेस पडले नाहीत. अहो साहेब, अश्रू आवरा. योद्ध्याच्या पत्नीस अश्रू वर्ज्य असतात. सांगा अश्रूंना राजे लवकर परत येणार म्हणून. खरंच? हो पुतळाबाई. म्हणजे बघा हा, नेताजीराव विजापुरावर एवढा मोठा आघात करतील की आदिलशाह हादरून जाईल. नेताजीराव त्या मुलखात हाहाकार उडवून देतील. त्यामुळं विजापुराचा सर्वनाश टाळायचा असेल तर आदिलशहाला नेताजीरावांना रोखायलाच पाहिजे. त्याने काय होईल? आदिलशाह सिद्धी जोहरला माघारी बोलवेल. सिद्धी माघारी जाईल? जावंच लागेल. हाच एक उपाय आहे. असंच झालं पाहिजे. आई जगदंबे, काहीही कर, तेवढा वेडा सुटलाच पाहिजे. मायना तो सही है. अब इस पर शाही मोहर लगा के भेज दो. और सुनो, जरा जल्दी करना. बड़ी बेगम साहिबा का एक खलीता हमें तुरंत सिद्धि के जानिब पहुंचाना है. जी हुजूर. रुको. खलीता दो. हुजूर, पर बादशाह ही तो इस पर शाही मोहर लगाएगा ना. अब हम खुद इस पर मोहर लगाकर भेज देंगे. तखलियात. अब ये खलीता पहुंचाने का जिम्मा हमारा. आता मारायची ती मुसंडीच, करायचा तो वज्रप्रहारच. तोडून टाकू विजापूर. आत्ता पातूर विजापूरच्या वेशी बाहेर घोड्यांच्या टापा वाजवले ना, आता विजापुरात घुसू. हे आपल्या मुलकात घुसून गाढवांचे नांगर फिरवत होते ना व, आता आपण गाढवांचे नांगर फिरवू. त्यात आऊसाहेबांचा आदेश आहे. याचा अर्थ एकच, यामागे काहीतरी विचार आहे, काहीतरी राजकारण असेलच. चहूबाजूनी विजापूर घेरायचं. तेव्हा आदिलशाह भाव चढला पाहिजे आणि बडी साहेबा हपकून गेली पाहिजे. तौबा तौबा करत विजापूरच्या गल्लीतून पळाली पाहिजे. आदिलशाहीचं जेवढं आजूबाजूला गेलेले सरदार आहेत त्यांनी विजापूरकडे धाव घेतली पाहिजे. त्यांची समधी ताकद विजापूरसाठी पणाला लागली पाहिजे. लक्षात घ्या, विजापूरचं हे फूल आदिलशाही पासून खुडून आऊसाहेबांच्या पायावर वाहूया. लय मजा येईल. सार्थक होईल जन्म. नाईक, नाईक. काय झालं बहिरजी? सरसेनापती घात झालाय. पन्हाळगडावर जोरदार हल्ला होणार. तो चक्कर तुमच्यावर पाय रोवून बसलाय. राजांना वाचवलं पाहिजे. काय करावं आता? विजापूर की पन्हाळगड? राज, आज गनिमाची एक तुकडी वेगानं गड चढत होती, पण आपल्या मावळ्यांनी तो हल्ला मोडून काढलाय.
वैराज हे असं जागरूक राहिल्यामुळे सिद्धीला काही करता येत नाही. कुठून ना कुठून सिद्धी गडाला खिंडार पाडण्याचा प्रयत्न करणारच, पण त्याला यश मिळू द्यायचं नाही. वैराज जिराज राजे 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 अहो तो सिद्धी महाकाव्यबाज धूर्त आणि चाणक्य निघाला. काय झालं काय बाजीप्रभू? अहो त्याचे आश्रम रात्रीच्या वेळी तोफा पुढे आणतात आणि गडावर हल्ला करतात. तोफा हलत्या ठेवतात आणि जशी सकाळ झाली तसे तोफा आपल्या माऱ्याच्या टप्प्याबाहेर नेऊन ठेवतात. बांदला मला ते सांगत होते. आज पहाटे सिद्धीची एक तुकडी अर्धी चढण चढून वर आली होती, पण आपल्या मावळ्यांनी निकराचा हल्ला करून त्यांना माघारी धाडलं. होय राजा. राजे आणखी एक महत्वाची खबर. सिद्धी आपले 2 वकील राजापुरास टोपेकरांकडे पाठवणार अशी कुजबुज आहे. आणखी त्याचबरोबर कोकणातून कोणाची तरी फौज येऊन सिद्धीत सामील होणार आहे. कोकणातून फौज? हे सूर्यराव सुर्वे, सरदार दळवी आणि देसाई. याचा अर्थ एकच राज, सिद्धी सौताचं बळ वाढवते. जब सूरज डूबेगा और अंधेरा घना होने लगेगा, उसी वक्त हम अपनी तोपें धीरे धीरे से किले की ओर ले जाना शुरू करेंगे. गरा, कोई जल्दबाजी नहीं होगी, कोई किसी से बात नहीं करेगा. जी हुजूर. ऊपर से कोई देखे तो ऐसा महसूस होना चाहिए कि सब शांत है, और कदम दर कदम हम सावधानी से किले की ओर बढ़ते जाएंगे. गोलंदाज धीरे से गोला तोफ में डालेंगे. पर हाँ सुन, उन्हें समझाओ, 10 बार समझाओ. अंधेरे में सिर्फ उनके हाथ और दिमाग चलने चाहिए, गलती के लिए कोई जगह नहीं है. रात के अंधेरे में लोग जब किले पर नींद में सुस्त हो जाएंगे, तब हम पहला धमाका करेंगे इस बुर्ज पर, और फिर लगातार एक के पीछे एक धमाके करते रहेंगे. हुजूर, बीजापुर से खलीता आया है और उसने कहा इसी वक्त आपको दे दो. पढ़ो. आमच्या मदतीचा सवाल येतच नाही. गुस्ताखी माफ सा सेनापती, लेकिन राजे. अहो राजेंचं काय? तुम्हाला काय वाटलं ते त्या सिद्धी जोरला जुमानतील? नाही, ते समर्थ आहेत. आणि आपण आता विजापूरच्या वेशीवरून हलायचं नाही. अहो आपल्याला विजापूरपेक्षा आपलं राज महत्वाचं. होय होय, महाराज तिकडे अडचणीत तर आपण इथं थांबायला नको. चलो सा सेनापती, पनाला कूच करते. वय, जेवढा लवकर पोचता येईल तेवढा लवकर पोचू. राजे, सिद्धी पाय रोवण्या अगोदरच मोडून काढला पाहिजे. त्यासाठी एकच उपाय, सिद्धीवर बाहेरून हल्ला करावा लागणार. राजे, सिद्धीवर बाहेरून निकरानं हल्ला करणारे एकच आपले नेतोजीराव. म्हणजे बाहेरून नेतोजीराव आणि इकडून आपण, मधी सिद्धीची दामटीच. राजे, मदत मागून घ्यायची का नेतोजीरावांची? अच्छा सेनापति, हमारे पास वक्त कम है, हमें आपके हुक्म का इंतजार है. हुकुम करावा, राज वाचवावं. नाही, पन्हाळ्यास कूच करा असा कोणताही संकेत आम्हासनी मिळालेला नाही. लेकिन राजे तकलीफ में है. राजे तकलीफीत आहेत, पण राजगडावरून तसा आदेश आलेला नाही. आणि आपला आपण निर्णय घेणं बरोबर नाही. राजे नाहीतर आऊसाहेब, दोघांपैकी एकाचा हुकूम येत नाही तवर आपण परतीची वाट धरायची नाही. आपलं लक्ष एकच ठेवायचं, विजापूर. इस वक्त नेतोजी बीजापुर पर काबिज करने की तैयारी में है, इसलिए आपको फरमान दिया जाता है कि आप पन्हाला छोड़कर अपनी पूरी फौज के साथ फौरन बीजापुर लौट आओ.
ये क्या बात हुई? सिर्फ एक आखिरी धक्का यहाँ देना बाकी था और कल शाम तक शिवा हमारे हाथ आ जाता। लेकिन ये सब बीच में छोड़कर हमें यहाँ से निकलना पड़ेगा। हुजूर, निकलना तो पड़ेगा ही। नहीं नहीं, ये क्या मजाक है? अहो मजाक नाही हुजूर, अहो दस्तूर खुद्द आली आदिलशाचा आदेश आहे त्यो, मानावं तर लागलच ना। क्या करें हुजूर?